हॅलो, हाय, नमस्कार फूडीज. कसं काय मग? मजेत ना? असायलाच पाहिजे. काय मग फूडीज, गुढीपाडवा आला. काय करायचा विचार पडला? चला मग गोडमध्ये आपण ही छान अशी बासुंदी बनवूया, ती पण अगदी झटपट पद्धतीने. तर त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे. ज्या कढईमध्ये मी इथे 1 लिटर दूध टाकून घेत आहे. तुम्ही इथे फुलफाट जे काही दूध आहे ते सुद्धा वापरू शकता किंवा मग साधं गाईचं दूधसुद्धा वापरू शकता. मी इथे गाईचं दूध वापरलेलं आहे. सुरुवातीला दूध जळू नये, आपली जी कढई आहे ती तापलेली होती, त्यामुळे मग मी इथे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं. अगदी किंचित असं पाणी टाकायचं आहे, म्हणजेच की 1/4 कप टाकलं तरी हरकत नाही आहे. फक्त आपलं दूध जळलं नाही पाहिजे यासाठी आपण तिथे पाणी ॲड करतो. आता हे सुरुवातीला आपल्याला फुल फ्लेमवरती जे काही आहे ते दूध गरम करून घ्यायचं आहे. हे दूध गरम होतं आहे तोपर्यंत जे कोणी चॅनलवरती नवीन असाल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद म्हणांचा आर्ट अँड क्राफ्ट, त्याही चॅनलला भेट द्यायला विसरू नका. तर आता आपण हे दूध जे आहे 25% एवढ्यापर्यंत आपल्याला हे दूध जे आहे ते आटवून घ्यायचं आहे. 25% आपण पुढची कृती बघूयात. आता ह्या दुधामध्ये आपण 75% जे आहे ते दूध शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे त्यातलं 25% आटलेलं आहे. तुम्ही किनारा बघू शकता की तिथे जी काही साय येते, जमा होते, तर ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. तिथे कोणत्याही प्रकारची साय त्याला कोट नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने. आणि कंटिन्युअस आपल्याला हे जे काही आपण बनवतोय पदार्थ तो हलवत राहायचा, जेणेकरून की खाली लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने. तर 1 लिटर दुधासाठी मी इथे आतपाव एवढा खवा वापरलेला आहे, जो की विकतचा खवा आहे. तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. तर तो खवा मी इथे यूज केलेला आहे, जो सतत हलवत राहून आपल्याला तो जो काही दुधामध्ये आहे तो एकजीव करून घ्यायचा आहे, जेणेकरून की त्याचा कोणत्याही प्रकारची गाठ किंवा त्याचे जे काही क्रिस्टल्स आहेत तर ते खव्याचे दिसले नाही पाहिजे अशा पद्धतीने. आता हे सगळं काही एकजीव करताना आपला जो काही गॅस आहे तर तो आपल्याला मंद ठेवायचा आहे. मीडियम टू लोमध्ये ठेवला तरी हरकत नाही आहे. त्यानंतर आपण इथे गोडव्यासाठी 1/4 कप एवढी साखर वापरलेली आहे. आणि इथे जर का तुम्ही जास्त गोड जर तुम्हाला आवडत असेल तर तशा पद्धतीने तुम्ही साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. पण खवा हा मुळात गोड असतो, त्यामुळे मी इथे साखर जी आहे ती 1/4 कप एवढी घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत. तर ह्या स्टेजवरती आपलं जे दूध आहे ते 50% एवढं आटलेलं आहे. ड्रायफ्रूटमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता. मी इथे काजू, बदाम आणि जे काही पिस्ता आहेत ते इक्वल प्रमाणामध्ये वापरलेले आहेत. तर मी इथे 7 ते 8 या प्रमाणामध्ये प्रत्येक जे काही आपले ड्रायफ्रूट्स आहेत त्याचं प्रमाण घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपली जी काही बासुंदी आहे तर ती तयार होत आहे. तर अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचे. आपली जी काही बासुंदी आहे ती जवळपास याला स्पीडमध्ये आणि लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला जवळपास याला 25 ते 30 मिनटं लागलेले आहेत. तर त्यामुळे ही जी काही प्रोसिजर आहे तर ही वेळात वेळ काढूनच तुम्हाला करायची आहे, कारण ह्याला कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं आहे. साय आली नाही पाहिजे अशा पद्धतीने. जर साय आली तर त्याची रबडी बनेल ना की आपली बासुंदी बनेल, तर त्यासाठी कंटिन्युअस याला हलवत राहायचं आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा एवढं जे काही आपलं विलायची पावडर आहे तर ती घेतलेली आहे. एकदम फाईन पावडर यूज करायची, जेणेकरून की त्याचे जे काही क्रिस्टल्स आहेत तर ते तोंडात आले नाही पाहिजे अशा पद्धतीने. जी काही बासुंदी असते तर त्या बासुंदीमध्ये एकदम फाईन पावडरच वापरली जाते. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही विकतची सुद्धा वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही थिकनेस आहे तो बघू शकता की जो काही थिकनेस आहे तो एकदम परफेक्ट आलेला आहे बासुंदीला. आणि बासुंदी जशी जशी थंड होईल तशा पद्धतीने ती घट्ट होत जाते, म्हणजेच की आटत राहते. तर त्यासाठी तुमच्या याच्यानुसार तुम्ही म्हणजेच की कमी जास्त घट्टसरपणा ठेवू शकता. तर आता ही जी काही बासुंदी एकदम सर्विंगसाठी रेडी झालेली आहे. आपल्या ड्रायफ्रूटनी तिला सजवा. कळवायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.